कल्पना करा, रात्री तुम्ही अगदी व्यवस्थित झोपला आहात. सकाळी उठल्यानंतर सगळं काही नेहमीप्रमाणे सुरू आहे. तुम्ही चहा घेतला, मोबाईल स्क्रॉल केला, घरच्यांशी बोललात आणि अचानक तुमचा उजवा हात उचलताच येईनासा झाला. बोलायचा प्रयत्न केला पण शब्द स्पष्ट बाहेरच आले नाहीत. घरचे घाबरले. तुम्हाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासले आणि सांगितले यांना स्ट्रोक आला आहे. पण प्रश्न असा आहे, कालपर्यंत व्यवस्थित असलेली व्यक्ती एका दिवसात अशी कशी झाली? मित्रांनो, अशा अनेक रुग्णांना मी स्वतः दवाखान्यात पाहिले आहे आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांच्यापैकी अनेकांना एक आजार होता ज्याकडे त्यांनी वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले होते. ना ताप, ना वेदना, ना कुठलाही मोठा त्रास, पण आतून तो मेंदू, हृदय, किडनी आणि डोळ्यांचे नुकसान करत होता. म्हणूनच या आजाराला सायलेंट किलर असे म्हटले जाते. आणि हा सायलेंट किलर म्हणजे उच्च रक्तदाब अर्थात हायपरटेन्शन. भारतामध्ये कोट्यावधी लोकांना हा आजार आहे, पण त्यातील अनेकांना तो आहे हे सुद्धा माहीत नाही. आणि काहींना माहीत असूनही ते त्याकडे दुर्लक्ष करतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत BP म्हणजे काय, तो का वाढतो, तो इतका धोकादायक का आहे, BPची औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला यापासून कसे वाचू शकता. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अपेक्षित बागडे आपल्या आरोग्य यात्रा डॉक्टर अपेक्षित या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत करतो. चला सुरुवात करूया एका साध्या प्रश्नाने. तुमच्या घरात BPची गोळी घेणारे व्यक्ती आहे का? आई, वडील, काका, मामा किंवा कदाचित तुम्ही स्वतः? जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण BP हा फक्त एक आकडा नाही, तो एक असा आजार आहे जो हळूहळू शरीरातील रक्तवाहिन्यांचे नुकसान करतो. आता समजून घेऊया की BP म्हणजे नेमकं काय. आपलं हृदय हे शरीरातील एक पंप आहे. हे हृदय सतत रक्त पंप करून शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन आणि पोषक घटक पोहोचवत असते. जेव्हा हे रक्तवाहिन्यांमधून वाहते तेव्हा त्या रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर एक दाब पडतो. यालाच रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर म्हणतात. जेव्हा आपण BP तपासतो तेव्हा 2 आकडे दिसतात. उदाहरणार्थ 120/80. पहिला आकडा म्हणजे सिस्टोलिक रक्तदाब, हृदय रक्त पंप करत असताना तयार होणारा दाब. दुसरा आकडा म्हणजे डायस्टोलिक रक्तदाब, हृदय विश्रांती घेत असताना असणारा दाब. सामान्यतः 120/80 हा आदर्श रक्तदाब मानला जातो. जर रक्तदाब वारंवार 140/90 किंवा त्यापेक्षा जास्त येत असेल तर त्याला उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन म्हणतात. आता प्रश्न पडतो की BP वाढतो कशामुळे? यामागे अनेक कारण असतात. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या जीवनशैलीतील बदल. जास्त बीट खाणे, फास्ट फूड, चिप्स, नमकीन, लोणचे याचे जास्त सेवन, वाढते वजन, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, धूम्रपान आणि तंबाखू, मद्यपान, मानसिक ताणतणाव, अपुरी झोप, मधुमेह, किडनीचे आजार आणि काही लोकांमध्ये आनुवंशिक कारणे देखील असू शकतात. म्हणजेच आईवडिलांना BP असेल तर मुलांमध्येही धोका वाढतो. येथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. बहुतेक रुग्णांमध्ये सुरुवातीला कोणत्याही लक्षणे नसतात, म्हणूनच त्याला सायलेंट किलर म्हटले जाते. तरी काही रुग्णांमध्ये डोकेदुखी, गरगरणे, डोळ्यांसमोर धुसर दिसणे, धडधड वाढणे, छातीत अस्वस्थता, थकवा किंवा श्वास लागणे अशी लक्षणे दिसू शकतात. परंतु ही लक्षणे नसली तरी BP असू शकतात. म्हणून नियमित तपासणी हा एकमेव सुरक्षित मार्ग आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा घरातील पाण्याची पाईपलाईन आहे. जर त्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त दाबाने पाणी वाहत राहिले तर काय होईल? सुरुवातीला काहीच होणार नाही, पण हळूहळू पाईप खराब होईल, कुठेतरी गळती सुरू होईल आणि एखाद्या दिवशी पाईप फुटेल. अगदी हेच आपल्या रक्तवाहिन्यांबाबत घडते. वर्षानुवर्षे वाढलेली BP रक्तवाहिन्यांना कमजोर करतो आणि मग अचानक स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक होऊ शकतो. आता सर्वात महत्त्वाचा भाग, उच्च रक्तदाबामुळे कोणते धोके निर्माण होतात? सर्वात मोठा धोका म्हणजे स्ट्रोक. मेंदूतील रक्तवाहिनी फुटू शकते किंवा बंद होऊ शकते. यामुळे हातपाय निकामी होऊ शकतात, बोलण्यात अडचण येऊ शकते, काही वेळा मृत्यूही होऊ शकतो. दुसरा धोका म्हणजे हार्ट अटॅक. उच्च रक्तदाबामुळे हृदयावर सतत अतिरिक्त ताण येतो. यामुळे हृदयविकारात झटका येण्याचा धोका वाढतो. तिसरा धोका म्हणजे किडनीचे नुकसान.
दीर्घकाळ बी पी नियंत्रणात नसेल तर किडनी निकामी होऊ शकते. तसेच डोळ्यांवर परिणामामुळे दृष्टी कमी होऊ शकते. म्हणून बी पी हा फक्त एक आकडा नसून संपूर्ण शरीरावर परिणाम करणारा गंभीर आजार आहे. आता आपण पाहूया की बी पी योग्य पद्धतीने कसा मोजावा. बी पी मोजण्यापूर्वी किमान 5 मिनिटे शांत बसा. चहा, कॉफी किंवा सिगारेट घेतली असेल तर थोडा वेळ थांबा. हात हृदयाच्या पातळीवर ठेवा. पाठ खुर्चीला टेकलेली असावी आणि शक्य असल्यास 2 वेळा बी पी मोजून सरासरी घ्या. आता प्रश्न येतो की बी पी नियंत्रणात कसा ठेवायचा. सर्वात प्रथम मीठ कमी करा. 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ घेण्याचा प्रयत्न करा. दररोज कमीत कमी 30 ते 45 मिनिटं चालणे किंवा व्यायाम करा. वजन नियंत्रणात ठेवा. फळे आणि भाज्या जास्त खा. धूम्रपान पूर्णपणे बंद करा. मद्यपान टाळा. ताणतणाव कमी करा. योग, ध्यान आणि प्राणायामाचा सराव करा. दररोज 7 ते 8 तास झोप घ्या. आता बी पीच्या औषधांबद्दल काही गैरसमज दूर करूया. अनेक रुग्ण विचारतात, डॉक्टर माझा बी पी आता नॉर्मल आहे, औषधे बंद करू का? उत्तर आहे, स्वतःहून कधीही औषधे बंद करू नका. कारण बी पी नॉर्मल दिसत आहे तो औषधामुळेच. औषधे बंद केल्यास बी पी पुन्हा वाढू शकतो. दुसरा गैरसमज म्हणजे औषधांची सवय लागते. हे पूर्णपणे चुकीचे आहे. ही औषधे तुमचे हृदय, मेंदू आणि किडनीचे संरक्षण करत असतात. मित्रांनो, उच्च रक्तदाब हा गंभीर आजार आहे, पण योग्य काळजी घेतल्यास तो पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येतो. नियमित तपासणी, योग्य आहार, व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेतल्यास तुम्ही निरोगी आणि सक्रिय आयुष्य जगू शकता. जर तुमचे वय 30 वर्षापेक्षा जास्त असेल तर वर्षातून किमान एकदा रक्तदाब तपासून घ्या. आणि जर तुम्हाला मधुमेह, लठ्ठपणा किंवा कौटुंबिक इतिहास असेल तर नियमित बी पी तपासणी नक्की करा. कदाचित हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही स्वतः किंवा तुमच्या आईवडिलांचा बी पी तपासाल आणि कदाचित त्यामुळे एखादा स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक टाळला जाईल. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्र आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि आरोग्य यात्रा डॉक्टर अपेक्षित या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा रक्तदाब किती असतो हे कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूया एक नवीन आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसह. धन्यवाद. नमस्कार.